ताई कसला विचार करायल्यास? ताई तुझ्या डोसक्यात काय चाललंय सांग की. अगं ताई काय प्रॉब्लेम असेल तर सांग की मला, मी करते की मदत तुला. बोल की. अगं ताई ती मास्तरीन उगं नाटक करायल्या, तू उगं तुझ्या डोसक्याला भुनभुन लावून घ्यायल्यास. ताई शांते म्या नग ताई तू बोललीस म्हणजे माझं समजा ऐकायलीस तू. ताई मग सांग की काय चाललंय तुझ्या डोसक्यात, कसला विचार करायला सांग की. आमच्या डोसक्यात काय चाललंय ते राहू दे. आम्ही जे सांगतोय ते काम नीट ऐक. वय ताई मी करते की काम, तू बोल की काय काम करू. आम्ही तुला हॉस्पिटलचं नाव सांगतो. सुनबाईंना त्या हॉस्पिटलमध्ये कोणता डॉक्टर तपासतोय त्याची समधी माहिती काढ. आम्हाला त्या डॉक्टरला भेटायचं आहे आजच्या आज. वहिनी मला सांगा ना, अधिपतींशी काय बोलणं झालं? काय काय म्हटले ते? त्यांचा राग गेलाय का की आहे अजून? हो वहिनी सांगते. अहो तेच सांगण्यासाठी तर आलीये मी. त्यांचा फोन बिझी लागतोय, बरेच दिवस झाले आणि ते फोन करतही नाहीयेत मला. ते काय म्हटले माझ्याबद्दल, काय म्हटले ते मला सगळं सविस्तर सांग. बजरंगने त्याचे रंग दाखवले, त्याच्या शब्दांवरून फिरला तो. त्याने असं का केलं हे त्याला आणि देवालाच माहित. त्याला, देवाला आणि भुवनेश्वरी मॅडमला. म्हणजे वहिनी माझी खात्री आहे त्या दिवशी बजरंग जे काही बोलत होता ते सगळं त्याला भुवनेश्वरी मॅडमने सांगितलेलं होतं. असं असण्याची दाट शक्यता आहे वहिनी. तसं तुम्ही बोललातही पण कोणी विश्वास ठेवला नाही. आणि भुवनेश्वरी मॅडम हे स्वतःहून मान्य नाही करणार कधीच, आणि हे सिद्धही करू देणार नाही. मला फक्त एकाच गोष्टीचं नवल वाटतं वहिनी, अधिपतींनी जे पैसे मला बँकेत भरण्यासाठी दिले होते ते बजरंगकडे कसे आले? वहिनी मला वाटतंय ह्यातही थोरल्या सरकारांचाच डाव असणार आहे. जाऊ दे, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. हा गुंता आपण जेवढं सोडवायला जाऊ ना तेवढं अजूनच गुंतत जाणार. खरंय वहिनी. मी याचा माग काढेनच एक ना एक दिवस, पण मला त्यासाठी अधिपतींचा सपोर्ट हवा वहिनी. तोही मिळेल वहिनी, पण त्यासाठी आधी तुमच्या दोघांचं बोलणं झालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही दोघं एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत नाही तोपर्यंत काहीही मार्ग निघणार नाही. अहो मलाही बोलायचंच आहे अधिपतींशी, पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना त्यांचा फोनच बिझी लागतोय. असं का होतंय माहीत नाही, पण मी जेव्हा भाऊजींना तुमच्याशी बोलायला सांगितलं तेव्हा ते रेडी झाले होते. अहो आम्ही तुम्हाला फोन सुद्धा केला होता पण तुम्ही फोन घेतलाच नाही. नको नको माझ्या फोनवरून करू. नाही. वहिनी मला फोन आला होता तुमचा, पण तेव्हा मला अचानक चक्कर आल्यासारखं झालं, गरगरल्यासारखं झालं आणि फोन पडला माझ्या हातून. बापरे, चक्कर आली? कशी काय? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? तुम्ही डॉक्टरांकडे गेलात का? वहिनी मी आई होणार आहे मला तुम्हाला आता सांगायला आनंदच झाला असता, पण मी नाही सांगू शकत. मला ही बातमी पहिल्यांदा अधिपतींनाच द्यायची. सॉरी, माफ करा. आता या अवस्थेत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मी काही गोळ्या लिहून देते, त्या नियमित घ्या. अरे थोरल्या सरकार, तुम्ही या ना, बसा. नाही नाही, चालू दे तुमचं. काय आजारी माणसाला बरं करण्याचं पुण्य कमवताय तुम्ही. कमवा कमवा. नाही झालंच आहे. तुम्ही मी दिलेल्या गोळ्या औषधं व्यवस्थित घ्या आणि नियमित चेकअपला या. हां या तुम्ही आता. थँक्यू डॉक्टर. ओके, या ना मॅडम, बसा ना. मॅडम तुम्ही पण बसा ना. नाही वय नाही राहू दे, माझं का नाही गुडघे दुखते ती, म्हणून डॉक्टरनी मला उभंच राहायला सांगितलंय. अच्छा, उभीच बरी. बरं. मॅम काय घेणार थोरल्या सरकार तुम्ही? माहिती मी चहा कॉफी काही घेणार का हे विचारते. नाही नाही, आता चहा कॉफी घ्यायला आम्ही येऊ की तुमच्या घरला? हा, तिथं येऊन चहा कॉफी घेऊ. तुम्ही आमच्या घरी येणार म्हणजे आमचं भाग्यच आहे. पण आज नेमकं इथे कसं येणं केलं? हा, एकदम मुद्द्यालाच हात घातलात. चला आम्ही पण मुद्द्याला हात घालतो.
त्या दिवशी आमच्या सुनबाई इथं आलत्या, त्यांना चक्कर आलती म्हणून, आणि तुम्ही त्यांच्यावर उपचार केलेत नाही का? हो मीच केलं. का माझं काही चुकलं का? नाही नाही, चुकल कशा पाई, चुकलं काय नाही हो, इतकं चांगलं पुण्याचं काम करतायसा तुम्ही. काय झालं त्या दिवशी जरा आम्ही गडबडीत होतो, आम्हाला काही त्यांच्याबरोबर येता आलं नाही, म्हणून आम्ही म्हणलं की तुमच्याकडे चौकशी करावी. काही सिरियस नाही? तुमच्या सुनबाईंनी काही सांगितलं नाही का तुम्हाला? नाही म्हणजे काय झालंय, त्यांची तब्येत बरी नाही म्हणताना त्या जरा काही दिवस त्यांच्या माहेरला गेल्यात. आम्ही त्यांना म्हणत होतो की थांबा घरी, थांबा इकडं, आम्ही तुमची काळजी घेऊ. पण कसं आहे, शेवटी आईच्या मायेपुढं काही चालतंय काय? हां, त्यांना त्यांच्या आईकडेच जायचं होतं, पण आम्ही पण जास्ती काही थांबवलं नाही. म्हणलं जावा जावा, आराम करा. आणि त्यासाठी आम्ही फोन बी केलं नाही. अजिबात फोन बिन केलं नाही, कशाला उगाच त्यांना त्रास द्यायचा नाही का? म्हणून म्हणलं तुमच्याकडे आलो विचारायला, काय झालंय काय आमच्या सुनबाईंना? काय काय काळजी करण्यासारखं काय आहे काय? नाही, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. आता उलट त्यांची काळजी घ्यायची आहे. म्हणजे नेमकं काय झालंय त्यासनी? म्हणजे ते मोठं काय आजार बिजार झाला नाही ना व? म्हणजे ते रोग काय काय ऐकायला येतात की कानावर? म्हणजे ते टीबी का काय, ते डोसक्याचं काय आजार बिजार झाला नाही ना व? हार्ट बिर्ट फेल नाही ना झालं? म्हणजे मला सांगा की काय झालंय? अहो नाही नाही, तसलं काही नाही झालेलं आहे. काय मग सांगा की पटशिरी, नेमकं काय झालंय ते? काय झालंय की आम्हाला पण लई टेन्शन आलंय हो. गुड न्यूज आहे. सांगा ना वहिनी, चक्कर कशी काय आली तुम्हाला? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात का? तुम्ही पडला, तुम्हाला लागलं वगैरे नाही ना? वहिनी, वहिनी कुठे हरवलात? काही नाही. अहो मी विचारत होते तुम्हाला चक्कर कशी आली? हो, चक्कर म्हणजे चक्कर असं नाही. जाऊ द्या वहिनी, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही स्ट्रेस घेतला असणार म्हणून तसं झालं असेल तुम्हाला. वहिनी आता संपवा हे सगळं, तुम्ही बोला भाऊजींशी. मलाही बोलायचंय हो अधिपतींशी, खरंच मला बोलायचंय. तुमचा त्या दिवशी फोन आला ना, तेव्हा मी आणि आई मंदिरात होतो आणि तो फोन माझ्या हातात होता, पण मला चक्कर आल्यासारखं झालं आणि तो फोन पडला, त्यामुळे बोलणं पण नाही झालं आमचं. आणि मी त्यानंतर सतत फोन करते बहिणी, एकदा रिंग पण वाजली पण त्यांनी उचलला नाही फोन, आणि मग नंतर जेव्हा जेव्हा केला तेव्हा बिझीच आला त्यांचा नंबर. मग आता फोन वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट भाऊजींना भेटा. हो वहिनी, तुम्ही समोरासमोर भेटा आणि जे काय बोलायचंय ते बोला. मनातलं सगळं सांगून टाका, सगळे गैरसमज दूर करा. हे बघा वहिनी, आम्ही तुमचं बोलणं करून देण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही जोवर मनावर घेत नाही ना, तोवर काहीही होणार नाहीये. आता संपवा वहिनी हे सगळं, तुम्ही भेटा भाऊजींना. मी पण तोच विचार करते वहिनी. मी तर आईला सांगितलं पण की मी अधिपतींना भेटणार आहे. आता वहिनी बोलण्यापेक्षा कृती करा. चला आता भेटूयात आपण भाऊजींना. गुड न्यूज? हो. अहो काय डॉक्टर, हे असलं काय आजाराची गुड काय ते न्यूज असती वय? कसली न्यूज आहे, कसली गुड न्यूज? बोला की. अक्षरा आई होणार आहे. काय सुनबाई आई होणार आहेत? हो नक्की हाय काय? हो हो नक्की, मी स्वतः चेक केलं त्यांना. अभिनंदन, तुम्ही आजी होणार आहात थोरल्या सरकार. धन्यवाद धन्यवाद, लई चांगली बातमी दिलीत तुम्ही आम्हाला. आणि मी त्यांना सांगितलंय पुढच्या वेळी येताना अधिपतींना बरोबर घेऊन या म्हणून. वय, आणि हो, त्यांची काळजी घ्या आता जास्त. ज्या मी गोळ्या लिहून दिल्यात ना, त्यांना त्या आठवणीने वेळेवर घ्यायला सांगायच्या. हां सांगतो की. आणि नेक्स्ट टाइम 1-2 आठवड्यांनी त्यांना पुन्हा एकदा व्हिजिटला यायला सांगा. ते पण सांगतो. हा पण आम्ही इथं आलतो हे त्यासनी काही सांगू नका. काय आम्हाला टेन्शन नको, पण ते आम्हासनी धड काही सांगत नाहीत. पण कसं आहे, आमचं काम आहे नाही का तुमच्याकडे येऊन चौकशी करणं. आता आम्हाला कळलंय तर आम्ही त्यासनी चांगलं सरप्राईज देतो. हां नका काळजी करू, मी नाही सांगणार त्यांना काही.
हो पण तुम्ही त्यांची काळजी घ्या हां. काळजी तर घ्यावीच लागणार आहे सगळ्याची. हां नाही आता काळजी घ्यायला लागणार आहे आमच्या सुनबाईंची. खूप काळजी करायला लागल आता. चला. हां शिवानी, मी निघतो आता अधिपतीला घेऊन. तू लोकेशन पाठवून ठेव. हे बघ, ते दोघं जर का एकमेकांना भेटले ना तरच हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हां, मी निघतो. अरे बस पटकन गाडीत. काय डोक्यावर परिणाम झाला का? एवढी का घाई करायला आहेस? घाई करतोय कारण तुला असं उदास बघवत नाहीये. तुमच्या नात्यातला गैरसमज दूर झाला पाहिजे. वहिनींची पण मनस्थिती ठीक नाही या सगळ्यामुळे. तुला लय काळजी आहे आमची आणि आमच्या नात्याची. तुझ्या वहिनीसनी बी जरा समजाव की मग. त्यांची काळजी नव्हती तुला, त्यासनी समजाव. हे बघ, वहिनी मला भाऊ मानतात आणि भावाच्या नात्याने मला त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना त्रास होईल असं मला काहीच होऊन द्यायचं नाहीये. ओंक्या, तू त्यांचा भाऊ व्हायच्या आधी माझा मित्र आहेस, हे विसरू नको. आधी माझी काळजी घे. हो, तुझी काळजी म्हणूनच तुला पण घेऊन चाललो त्यांना भेटायला. मला बघवत नाही तुझी ही परिस्थिती आणि त्यांच्याशिवाय तुझं पान हलत नाही हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. असं काय नाही, काय नाही. काही नाही कसं? तू नीट खात पित नाहीये, झोपत नाहीये, कामात लक्ष नाहीये तुझं. हे सगळं कशामुळे होतं माहिती आहे का तुला? ओंक्या गप बस. हे बघ, मला माहित आहे माझं त्यांच्याशिवाय पान हलत नाही, मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही, माझं त्यांच्यावर लई प्रेम आहे, सगळं माहित आहे. पण मला आता काय वाटतंय माहिती आहे का? हे सगळं एकतर्फीच चाललंय. त्यासनी माझ्याविषयी काय वाटतच नाही. त्यांच्याकडनं काय प्रयत्नच दिसत नाही भांडण मिटवायचा. हे बघ, त्यांच्याकडून प्रयत्न दिसत नसताना तर त्या दिवशी मला त्यांनी फोन केला नसता. बिचारा कधीपासून तुला फोन करतायत पण तुझा फोन सारखा बिझी लागतोय. पण आता बस झालं, गुपचूप गाडीत बस. आपण वहिनीला भेटायला जातोय म्हणजे जातोय. अरे पण ओंक्या, त्यासनी जर काय वाटतच तुला नसेल- आपल्या मैत्रीची शपथ आहे. ठीक आहे, कुठं भेटायचंय? ते सगळं माझ्यावर सोड, तू गाडीत बस. आपण कुठे भेटणार आहे वहिनी त्यांना? ओंकारने सांगितलंय कुठं भेटायचंय ते. तिथेच चाललोय आपण. मी काय म्हणते वहिनी, असं डायरेक्ट भेटायला मला नको वाटतंय. का? नाही, ते कसे रिॲक्ट करतील मला माहित नाही वहिनी. तुम्ही एकदा विचारता का की आम्ही नक्की येऊ का भेटायला? हां, तुम्ही विचारता का मी बोलू? वहिनी अहो, एवढ्या का भांबावलात तुम्ही? तसं नाही, पण डायरेक्ट गेल्यावर चिडतील ते. वहिनी, जे काय चिडचिड व्हायची ना आज होऊन जाऊ दे, पण आज भेटाच तुम्ही. तसं नाही हो वहिनी, पण काय तिकडे आमच्यात जर काही उलटसुलट बोलणं झालं तर पुन्हा विषय चिघळायला नको एवढंच वाटतं मला. मी तुमच्या दोघांना चांगलंच ओळखते. तुम्ही एकमेकांना समजून घ्याल. नाही, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण वहिनी, तुम्हाला नक्की भेटायचंय ना भाऊजींना? हो. मग आता कुठल्या शंका कुशंका काढू नका. ज्या नवऱ्याचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं ना, तो नवरा कितीही चिडखोर असला तरी बायकोला बघितल्यावर पाघळतोच. आता तुम्ही मनात पक्क करा, जे काय व्हायचे ते आज होऊ देत, पण तुम्ही अधिपतींशी बोलणारच. ऐक रे, असं डायरेक्ट नको जायला ओंक्या, राहू दे रे. का? अरे एकदा जाऊन आलो की त्यांच्या घरला, त्याच्यानंतर काय त्यांचा कॉल नाही, काय नाही, कशाला आपण जायचं? राहू दे, राहू दे. ऐक, हेच किती वेळा ऐकवणार आहेस तुम्हाला? जोपर्यंत तू माझं म्हणणं मान्य करत नाहीस तोपर्यंत राहू दे. चल, मी पण तुझं ऐकणार नाहीये. आता चाललोय ना, मग मोडता नको घालूस. मी काय म्हणतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते तर कळू दे आपल्याला. आपणच कशाला घाई करायची, आहे की नाही? मी सांगतोय, तू ऐकत का नाहीस? राहू दे, चल युटर्न घे. चल. तू एकदा जाऊन आलास ना वहिनींच्या घरी, बरोबर? हां, तुझी भेट झाली का त्यांच्याशी? नाही झाली. म्हणूनच म्हणतोय, आता त्यांना भेटायला निघालोय ना, मग भेटूनच घे. म्हणजे मीच माघार घ्यायची? तुला किती वेळा सांगू, नवरा बायकोचं भांडण आहे ना, जास्त काय ताणायचं नसतं, पटकन मिटवून घ्यायचं असतं. अरे होय की, पण भांडण मिटवण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं व्हायला पाहिजे ना. मी एक पाऊल गेलो पुढं, त्यांनी पण एक पाऊल आलं पाहिजे ना. त्या टाकतायत ना एक पाऊल पुढे, येत आहेत ना तुला आता भेटायला. काय आता भेटून काय बोलणार तरी काय? मी मला काय कळत नाही बाबा. भावा, मनात जे काय ना ते बोलून टाक. एकदा मन मोकळं झालं की दोघं जवळ याल. असं काय होईत नसतंय. होणार. आता मध्ये ना शिवानीच्या चुलत मामाच्या मुलाचं लग्न होतं, पण कामामुळे मला लग्नाला जाता नाही आलं. मला असं वाटलं, बघ, चुलत मामाच्या मुलाचं लग्न म्हणजे ते कामापेक्षा काही जास्त महत्त्वाचं नाही. तेव्हा मी नाही गेलो लग्नाला. पण शिवानीला त्याचा केवढा राग आला. ती बोलली, तू माझ्या माहेरच्या लोकांना किंमत देत नाहीस, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मी चालले घर सोडून. तेव्हा मी तिला समजवलं, हे बघ, माझं काम किती महत्त्वाचं आहे आणि लग्न तेव्हा मला इतकं महत्त्वाचं वाटलं नाही रे. मग आम्ही ते भांडण ना तेव्हाच मिटवलं. तुला पण मी तेच सांगतो, भांडणं झाली ना की ती पटकन मिटवायची असतात रे, अशी ताणायची नसतात. माझं एकदा वहिनींशी बोल, मग सगळं नीट होईल. मग तुम्ही दोघं ना सुखाने संसार करा. वा,
उगाच आता कुठले तर साधू बाबांनी म्हाताऱ्या बाबांनी समजू नको मला, संसार करा, ह्याव करा आणि त्याव करा. सल्ले देत नाहीये. माझ्या घरच्या म्हाताऱ्यांनी जे मला सांगितलं ना तेच मी तुला सांगतोय. जास्त ताणू नकोस आता. तिला भेट, फ्युचर प्लॅन करा तुम्ही दोघं, मुलाबाळांचं प्लॅनिंग करा. आजी म्हणत होती ना घरचं गोकुळ झालं पाहिजे. तो सगळा विचार केला होता मी. मला कुठं माहित होतं हे असं सगळं होईल. मास्तरींमध्ये मला कवा सोडून जातील असं वाटलंच नाही मला कवा. तर आता जे झालं ते झालं. आता भेटून काय ते क्लिअर करा. वहिनी, आपण चाललोय भेटायला, पण अधिपती भेटतील ना मला? का नाही भेटणार? नाही, ते चिडले तो माझ्यावर. नवरा बायको म्हटल्यावर वाद तर होतातच. आणि तुम्ही भेटल्यावर बघा भाऊजी कसे भडाभडा बोलतील तुमच्याशी. त्यांनाही नाही चेन पडतो तुमच्याशिवाय. त्यांचा राग माहितीये मला वहिनी, पण तुम्ही सांगितलंय ना त्यांना आपण भेटायला चाललो ते. कारण त्यांना जेव्हा कळेल की मी भेटायला येते तेव्हा ते भेटायचं नाहीच असं म्हटलं तर. अहो वहिनी, नका एवढा स्ट्रेस घेऊ. तुम्ही तुमच्या नवऱ्यालाच भेटायला चाललात ना, मग ते का नको म्हणतील भेटायला? वहिनी, त्यांचा राग माहितीये मला. अहो तोच राग कमी करायचा आहे म्हणून भेटा तुम्ही. फार विचार करू नका आता. जे काय मनात आहे ते बोलून मोकळे व्हा आणि लवकरात लवकर सासरी परत जा. खरं सांगते वहिनी, मलाही असं झालं मी कधी एकदा अधिपतींना भेटते. फक्त भीती वाटते ते कसे रिॲक्ट करतील याची. चांगलंच रिॲक्ट करतील ते. सगळे मला आणि ओंकारला म्हणतात की आम्ही आदर्श कपल आहोत त्यांच्यासाठी. पण कसलं डोंबल्याचा आदर्श. त्याचे आणि माझेही खटके उडतातच. एकदा मीही अशीच निघून गेले होते आमचं भांडण झालं म्हणून. भाऊजींना माहित तरी आहे की तुम्ही तुमच्या आईबाबांकडे आहात, पण मी तर न सांगता मैत्रिणीकडे गेले होते राहायला. इथं ओंकार मला शोधून शोधून हैराण झाला होता. मग शेवटी भाऊजींनी त्याला समजावलं आणि मलाही शोधून काढलं. आमची भेट घडवून आणली. वहिनी, भाऊजी वरून खूप रांगडे दिसतात, पण त्यांच्यात एक लहान मूल दडलंय. ते त्यांच्या वागण्यातून दिसलंच असेल तुम्हाला. अगदी खरंय वहिनी. अधिपतींना ना माणसं जपायला, नाती टिकवायला खूप आवडतं. खरंच. फक्त ते कधी कधी असे वागतात ना, म्हणून मला जरा भीती वाटते त्यांची. त्यांचं कसं आहे माहितीये ना, एखादी व्यक्ती जर आपल्या मूल्यांना खूप जपत असेल आणि त्या मूल्यांच्या आड जर कोणी आलं ना, तर त्या व्यक्तीकडे ते ढुंकूनही पाहणार नाही. माझ्या बाबतीत अधिपतींचं असं नको व्हायला, एवढंच वाटतं मला. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. भाऊजींसाठी तुम्ही त्यांचं पूर्ण जग आहात. ते नाही वागणार तसं. ताई, ताई, अगं आता काय करायचं ताई? संपलं, समजा संपलं ताई. अगं ही बाई आता आई होणार आहे, म्हणजे सूर्यवंशाच्या वारसाला जन्म देणार. ताई अगं आता संपलं ग, समजा संपलंय आपलं. म्हणजे ही बाई घरात येणार आणि आपण बाहेर जाणार. ताई, ताई अगं या घरानं आपल्याला लई काय काय दिलंय ग. या घरानं आपल्याला छत दिलंय, चांगले कपडे लत्ते दिलेत, खायला प्यायला दिलंय, नोकरांनी मान दिलाय. या बंगल्याच्या मेन गेटवर त्या आतमध्ये येताना चौकीदार यो असा असा सलाम ठोकतोय ग. आणि आता त्या मास्तरीने आपल्याला बाहेर हाकलल्यावर आपण जर का परत यायचा प्रयत्न केला तर तेच सलाम ठोकणारे हात आपल्याला थोबाडात मारणार. काय ताई, कसं होणार ग आपलं? कसं होणार? कसं होणार ताई? गप ग दुर्गे, जा तिथे दार लाव. ताई, ताई अगं कसं गप्प राहू ग ताई? सांग की तूच कसं गप्प राहू? अगं त्या मास्तरीला दिस गेलेत आणि आपले दिस भरलेत. ताई अगं आता ती घरात येणार, तिचं बाळ रागणार या घरात आणि आपण बाहेर भीक मागणार. ताई तुला सांगू, ती का नाही आपल्याला तिच्या पोराचं तोंड बी नाही दावणार. या घरात आता पाळणा हलणार आणि बाहेर भीक मागाय आपले हात हलणार. ताई, अधिपती बघ त्या मास्तरीला डोसक्यावर घेऊन नाचणार आणि इकडं मोठे मालक आपल्या डोसक्यावर मिऱ्या वाटणार. ताई अगं सूर्यवंशासनी वारस मिळणार, त्यांचा वंश
कशा फुलणार ताई? थोबाड बंद ठेव, बंद ठेव. किती वेळा सांगितलं तुला, भिंतीला पण कान असतात. आणि आता एक करायचं. काय ताई? सुनबाई पोटूशी आहेत ही गोष्ट तुला माहित आहे, वय तर पण ती बाकी कुणाला बी कळता कामा नाही. आधिपतींना तर नाहीच नाही.